मित्रांनो नमस्कार. सो रात्री 11:30 वाजता कधी 17 तारखेला फेडच्या मीटिंगचे रिझल्ट येतील आणि फेडची मीटिंग झाल्यानंतर जे काही लेट्स सी गोल्ड आहे, सिल्वर आहे किंवा मार्केट आहे ह्याच्यावर काय इम्पॅक्ट होईल हे आपण डिस्कशन करणार आहे. त्या अगोदर ते GDP बद्दल पण डिस्कशन करतील, त्यांच्या इन्फ्लेशन बद्दल पण डिस्कशन करतील. जर फेड रेट वाढला तर तिथलचे जे काही बॉन्डचे रेट आहेत ते वाढतात आणि ॲटोमॅटिकली जे काय लेट्स सी गोल्ड आहे, सिल्वर आहे किंवा आपलं इंडियन मार्केट आहे यासाठी ते निगेटिव्ह असतं. आणि उलटं जर झालं की फेडनी रेट कमी केला म्हणजेच बॉन्ड यील्ड कमी होतात, त्यांची इन्व्हेस्टमेंट मग आपल्या गोल्ड, सिल्वर किंवा स्टॉक मार्केटमध्ये येऊ शकते. बट असंही सांगितलं जातं आहे की फोरकास्ट असा आहे की मे बी फ्लॅट राहू शकतं, बट चेअरपर्सन नवीन आहे तर काही डिसिजन होऊ शकतात. सो या 2 दिवस मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असू शकते. आपल्या मार्केटमध्ये रिझल्ट 18 तारखेला कळेल, तोपर्यंत अंडर प्रेशर किंवा फ्लॅट मार्केट राहू शकतं. जर ट्रेडर असेल तर थोडंसं जपून घाई गडबड नको आहे. बट हे फेडचे जे काही डिसिजन असतात हे बघा ग्लोबली लेट्स सी वॉच करतात, सगळे देश वॉच करतात, त्यानुसार त्यांची जे लेट्स सी पॉलिसी असेल किंवा वॉट एव्हर इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन असतील ओके हे डिसाईड केले जातात. सो अशा व्यक्तींना शेअर करा जे ट्रेडर आहे आणि ज्यांना फेडची माहिती पाहिजे. थँक्यू.